अनेक जणांना तुम्ही निमंत्रित करा आणि त्याच्यात ज्याचं बेस मत. नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाकडून महानगरपालिकेमध्ये सध्या हे अनोखं आंदोलन सुरू आहे. त्याची ही दृश्य आपण बघतोय. शहरामधल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांच्या संदर्भात, खड्ड्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरामधल्या प्रमुख रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा फोटो आणि जीपीएस लोकेशन सुद्धा या ठिकाणी काढलेलं आहे आणि हे आंदोलन सध्या सुरू असलेलं आपण पाहतोय. मनपाचा खड्डेमुक्त नागपूरचा दावा आहे. कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमची जी काही अंगणवाडी इमारत बांधकामाच्या करता रक्कम आहे पोलिसांचा बॅरिकेड जो आहे तो ओलांडून महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी लावलेली आहे आणि पाठीमागे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना परत ढकलण्याचा प्रयत्न आहे. मात्र सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते खड्ड्यांच्या फोटोसह लोकेशनसह या ठिकाणी आलेले आहे आणि सातत्याने समोर येऊन महापालिकेमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे युवा नेते केतन ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा आंदोलन सुरू आहे आणि हा आंदोलन आता कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. केतन, इथे आम्हाला आतमध्ये जाऊ द्यायची परवानगी नाही देऊन राहिले. आम्हाला साहेबांना निवेदन द्यायचं आणि सगळ्या लोकांची, नागरिकांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे की आम्हाला साहेबांना भेटायचं आहे. कमिशनर आताच इथून गेले, बोलले नाही तुमचे? बोलले नाही, आमच्याकडे बघितलं पण नाही. पण आपण त्याच्यानेच आपण समजू शकतो की तुमचं किती लक्ष नागपुराच्या समस्यांकडे आपण समजू शकतो. त्यांनी इकडे काय आमच्याकडे काही लक्ष दिलं, आम्हाला भेटायला परवानगी सुद्धा नाही देतात. आतमध्ये जाणार? हो, आम्ही आतमध्ये जाणार आहे. आम्ही निवेदन दिल्याशिवाय वापस जाणार नाही. आम्ही ठिय्या आंदोलन मानून बसून जाऊ. काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना या ठिकाणातून कमिशनर गेले, महापालिकेचे कमिशनर गेले, मात्र त्यांनी आमच्याकडे लक्ष घातलं नाही, भेटले नाही, बोलले नाही आणि म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. आणि आपण पाहू शकता दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने हा आंदोलन जो आहे तो आक्रमक झालेला आहे. नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांच्या फोटोसह, जीपीएस लोकेशनसह, म्हणजे एका प्रकारे खड्ड्यांचा जो पुरावा आहे त्याच्यासह हा आंदोलन होत होता. आणि आता तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने हा जो आंदोलन आहे तो आक्रमक झालेला आहे. आणि या आक्रमक झालेल्या आंदोलनामध्ये पोलिसांकडून कार्यकर्ते आतमध्ये प्रवेश करणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहे आणि कार्यकर्त्यांना मनपा कमिशनरला भेटायचं आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा आंदोलन जो आहे तो आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. तर नागपूरमधल्या आंदोलनाची दृश्य आपण पाहत होतो. नागपूरमध्ये सध्या काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये हे अनोखं आंदोलन केलं जात आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्हाला भेटू द्या अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळे ते पालिकेत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.